नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये एका नव्या चॅप्टरकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग. स्प्लिस करणं म्हणजे जोड देणं. एकदम साधी बाब आहे. अशा प्रकारे आपल्याला लांब अंतरापर्यंत फायबर ऑप्टिक केबल टाकताना किंवा फायबर ऑप्टिक केबलची नेटवर्कची उभारणी करताना आपल्याला 2 फायबर ऑप्टिकच्या टोकामध्ये त्यांना जोड द्यावा लागतो. कारण कोणतीही केबल अशी अमर्यादित लांबीपर्यंत मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जोड देणं आवश्यक असतं आणि अशाच ही जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग म्हणतो, ती आपण आज पाहणार आहोत. तर चला आपण फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग या चॅप्टरकडे जाऊया. तर आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग. मी आता सांगितल्याप्रमाणे फायबर ऑप्टिक म्हणजे ही केबल आहे. स्प्लिस करणं म्हणजे जोड देणे. या लेसनमध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेसन्स. या लेसनमध्ये आपल्याला स्प्लिसिंग म्हणजे काय याची व्याख्या करायची आहे. नंतर स्प्लिसिंगसाठी लागणारे जे टूल्स आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत या ठिकाणी. नंतर या स्प्लिसिंग करताना किंवा फायबर ऑप्टिक केबलमध्ये जोडणी करताना किंवा जोड देताना एक महत्त्वाची जी प्रक्रिया आहे त्याला आपण क्लिविंग म्हणतो, ती पण आपण पाहणार आहोत. नंतर या ठिकाणी आपण स्प्लिसिंग करताना किंवा जोड देताना ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, क्रिया आहेत, ज्यांचा आपल्याला अवलंब करावा लागतो, त्या पण आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. तर आता सांगितल्याप्रमाणे फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग म्हणजे फायबर ऑप्टिकचे 2 टोक एकमेकांना जोडणे, त्याला आपण स्प्लिसिंग म्हणतो. तर इलेक्ट्रिक आर्क किंवा आपण मेकॅनिकल या 2 पद्धतीने आपण फायबर ऑप्टिक केबलचे 2 टोकं एकमेकांना जोडतो. अशा प्रकारे इलेक्ट्रिक आर्क किंवा एखादं यांत्रिक साधन म्हणजे एक एक प्रकारचं कनेक्टर असतं. त्याच्या सहाय्याने आपण केबलचे 2 टोकं एकमेकांना जोडू शकतो. अशा प्रकारे इलेक्ट्रिक आर्क किंवा अशा प्रकारे ज्याला आपण मेकॅनिकल मीन्स किंवा कनेक्टरच्या सहाय्यानं फायबर ऑप्टिकलचे 2 टोक एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला स्प्लिसिंग म्हणतो. तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये फायबर ऑप्टिक वापरताना किंवा केबल टाकताना लांब अंतरासाठी, तसेच आपण फायबर ऑप्टिकचे काही जर नुकसान झालं म्हणजे मेंटेनन्सच्या वेळी किंवा आपल्याला नेटवर्क तयार करायचे असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला फायबर ऑप्टिकचे केबल एकमेकांना जोडावे लागतात. फायबर ऑप्टिकची जी स्प्लिसिंगची जी प्रक्रिया आहे, ती एवढी सहज नाही. ज्याप्रमाणे आपण वायरचे 2 टोक जोडण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. साधा पिळा देऊन आपण वायर जोडू शकतो किंवा आपण स्क्रूइंग कनेक्शन ज्याला आपण स्क्रू टाइप कनेक्शन म्हणतो, त्याप्रकारे सुद्धा आपण वायर जोडू शकतो आपण किंवा आपण सोल्डरिंगच्या सहाय्याने वायर जोडू शकतो. फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग म्हणजेच फायबर ऑप्टिकमध्ये अशा प्रकारे कनेक्शन किंवा जोड देताना जी प्रक्रिया आहे, ती थोडी कौशल्यपूर्ण आहे, किचकट आहे. यासाठी आपल्याला विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्यानंतरच आपण अशा प्रकारे फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग अचूक पद्धतीने करू शकतो. फायबर ऑप्टिक स्प्लिसिंगसाठी जे साहित्य लागतं आपल्याला, जसं की आपण अ, कुठलंही वायर जोडताना आपल्याला प्लायर लागेल, कटर लागेल, वायर स्ट्रिपर लागेल, सोल्डरिंग आयर्न लागेल. अगदी याच प्रकारे फायबर ऑप्टिकचे केबलचे 2 टोक आपल्याला जोडताना वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स, साहित्य, साधनं लागतात. काय-काय लागतं आपण याकडे लक्ष द्या. या स्लाइडमध्ये बघा या ठिकाणी. तर पहिली जी आवश्यकता आहे त्याला आपण स्प्लिसिंग मशीन म्हणतो. स्प्लिसिंग मशीन ही काय आहे, की फायबरचे 2 टोकं एकमेकांना कायमस्वरूपी जोडण्यासाठी वापरली जाते. आता स्प्लिसिंग करण्यापूर्वी म्हणजेच फायबर ऑप्टिक प्रत्यक्ष जोडण्यापूर्वी काय-काय प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी काही साहित्य लागतं. त्याच्यामध्ये क्लिव्हर आहे. क्लिव्हर म्हणजे काय, की सरळ-सरळ फायबर ऑप्टिक केबलचं जे टोक आहे, ते कापण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं साधन आहे. त्यानंतर केबल कटर आहे. नंतर आयसोप्रोपिलीन अल्कोहल. अशा प्रकारे ते जे आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे, ते आपण फायबर ऑप्टिक छिलल्यानंतर ते आपण स्वच्छ करण्यासाठी वापरतो. त्यानंतर टिश्यू पेपर. या सगळ्याच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या स्लाइडमध्ये आपण काही फिगरकडे लक्ष द्या. या ठिकाणी स्प्लिसिंग मशीन दाखवलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्लिसिंग मशीन तुम्हाला दिसतील. त्यापैकी एक या ठिकाणी दाखवलेली आहे. इंटरनेटवर तुम्ही सर्च केलं, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्लिसिंग मशीन, त्यांचं कार्य थोडाफार चेंज असतो, परंतु जे मूळ कार्यप्रणाली असते ती सारखीच असते. अशा प्रकारे सुरुवातीला जी लागते ती आपल्याला स्प्लिसिंग मशीन लागते. त्यानंतर आपल्याला वायर स्ट्रिपर लागतं पहा. हे जे स्ट्रिपर 2 प्रकारचे आहेत. अशा प्रकारे म्हणजे राउंड स्ट्रिपर पण मिळतं आणि आपण जे नॉर्मली वायर स्ट्रिपर वापरतो त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण
फायबर ऑप्टिक केबल स्ट्रिप करू शकतो, चिलवू शकतो आपण. त्याच प्रकारे नंतर एक असं क्लिव्हर लागतं. आता क्लिव्हरचं नेमकं काय काम आहे आपण हे पुढं सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यानंतर फायबर ऑप्टिक केबलचं कोअर चिरल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ करावं लागतं. त्यासाठी आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरावं लागतं. हे एक प्रकारचं स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारं रसायन आहे. तर फायबर ऑप्टिक जोडण्यासाठी जी आवश्यक उपकरणे, साहित्य आहेत, त्याची आपण एक-एक सविस्तर माहिती पाहू आपण. स्प्लिसिंग मशीन. फायबर ऑप्टिक जोडण्यासाठी वापरण्यात येणारं हे एक प्रकारचं विशेष प्रकारचं यंत्र किंवा मशीन आहे. या मशीनमध्ये काय केलं जातं, की फायबरचे जे 2 टोकं आहेत, ते फ्युजन तंत्राच्या सहाय्याने फ्यूज करणं म्हणजे काय करणं? वितळवणे. जसं आपण वेल्डिंगमध्ये काय करतो आपण? 2 धातूंचे पृष्ठभाग वितळून त्या ठिकाणी आपण ते कायमस्वरूपी जोडतो. अगदी तीच पद्धत, फक्त इथं प्लास्टिक किंवा ग्लासच्या बाबतीत. म्हणजे काचेचा धागा किंवा प्लास्टिकच्या धाग्याच्या बाबतीत आपण हे फ्युजन टेक्नॉलॉजी वापरतो. यामध्ये सुद्धा अगदी ते 2 टोक गरम करून ते वितळले जातात आणि ते 2 टोक एकमेकांना कायमस्वरूपी जोडले जातात. आता या प्रक्रियेमध्ये फायबर ऑप्टिकचे 2 टोक जोडाच्या ठिकाणी एकजीव संलग्न होतात, फ्युज्ड होतात. अगदी वेल्डिंग सारखंच. म्हणजे ही प्रक्रिया जवळ-जवळ वेल्डिंग सारखी आहे. थोडा फरक आहे. ते आपण पुढे सविस्तर पाहू. त्यानंतर दुसरं स्प्लिसिंग मशीनच्या नंतर आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं साधन लागतं, एक टूल लागतं. त्याला आपण क्लिव्हर म्हणतो. हे जे क्लिव्हर आहे, त्याला आपण जे की आपण डायमंड कटर म्हणजे अशा प्रकारे हिऱ्यांच्या कारखान्यामध्ये किंवा शोरूममध्ये आपण डायमंड कटर किंवा ग्लास कटरसाठी आपला जो काच असतो, काचेचं काम करत असताना आपण या प्रकारचं कटर वापरतो. अगदी त्याच प्रकारचं हे क्लिव्हर असतं. तर याचं काय काम आहे, की फायबर ऑप्टिकच्या मध्य अक्षावर बरोबर आहे, म्हणजे फायबर ऑप्टिक आहे ते बरोबर 90 डिग्रीमध्ये कापणे. म्हणजे फायबर ऑप्टिकचा जो कोअर आहे किंवा जो टोक आहे, ते बरोबर 90 डिग्रीमध्ये कापलं गेलं पाहिजे. ते 90 डिग्रीमध्ये कापलं जातं की नाही, याची निश्चिती करण्यासाठी त्या क्लिव्हरचा उपयोग होतो. नाहीतर आपण साध्या कटरच्या किंवा एंड कटरच्या सहाय्याने आपण जर क्लिव्हर कापलं, तर ते तिरकं कापण्याची किंवा एखाद्या कोनातून कापलं जाण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे बरोबर 90 डिग्रीमध्ये फायबर कोअर कापण्यासाठी क्लिव्हरचा उपयोग केला जातो. त्याची एक विशेष रचना असते, की जेणेकरून जे फायबरचं जे कोअर आहे, ते बरोबर 90 डिग्रीमध्ये कापलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे साधन लागणार आहे आपल्याला ते मल्टीपर्पज कटर किंवा स्ट्रिपर. हे साध्या आपण वायर स्ट्रिप करताना, वायर छिलताना जे आपण वायर स्ट्रिपर वापरतो, अगदी त्यासारखंच असू शकतं किंवा विशेष फायबर ऑप्टिकमध्ये काम करण्यासाठी विशेष प्रकारचं स्ट्रिपर पण असू शकतं. अशा प्रकारे याचा जो उपयोग आहे, मल्टीपर्पज कटरचा किंवा स्ट्रिपरचा आपण फायबर ऑप्टिक कोअरच्या वरचे जे सगळे थर आहेत, ते एक-एक थर काढण्यासाठी आपण या स्ट्रिपरचा उपयोग करतो. त्याच्यानंतर पुढचं जे साधन आहे किंवा आपल्याला जे रसायन लागणार आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा ॲसीटोन आणि टिश्यू पेपर. आयसोप्रोपिल अल्कोहोल, ॲसीटोन एक प्रकारचे रसायन आहेत, केमिकल आहेत. जेव्हा आपण कोअर स्ट्रिपरच्या सहाय्याने आपण चिलून काढतो, म्हणजे अशा प्रकारे फायबर ऑप्टिक केबल असेल तर सगळ्यात वरचा संरक्षक थर, नंतर आतील स्ट्रेंथनिंगचा थर, त्यानंतर तुमचं क्लॅडिंग हे सगळे थर काढल्यानंतर सगळ्यात मध्यभागी असते ती कोअर असते. अशा प्रकारे पूर्णपणे कोअर उघडी पडल्यानंतर आपण कटर म्हणजे कापताना किंवा स्ट्रिप करताना त्या ठिकाणी फायबर ऑप्टिकचे कण जमा होतात. या स्वच्छ करण्यासाठी आपण ते आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरतो आपण आणि अशा प्रकारे आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा ॲसिटोन आपण त्या फायबरचं जे कोअर आहे त्याच्या सहाय्याने आपण स्वच्छ करतो आणि नंतर टिश्यू पेपरनं आपण परत साफ करून घेतो. तर फायबर स्प्लिसिंग करण्यापूर्वी कोअरची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण या प्रकारचा आयसोप्रोपिल, ॲसिटोन आणि टिश्यू पेपर वापरतो. नंतर आता या ठिकाणी आता पाहिल्याप्रमाणे आपण आता जे फायबर ऑप्टिक स्प्लिसर म्हणजे फायबर ऑप्टिक स्प्लिसर म्हणजे जोड देण्यासाठी फायबर ऑप्टिकच्या केबल 2 केबल जोडण्यासाठी स्प्लिसिंग करण्यासाठी जे आपण स्प्लिसर वापरतात किंवा स्प्लिसिंग मशीन वापरतात. त्या 2 प्रकारचे असतात. आता सांगितल्याप्रमाणे. एक असते फ्युजन स्प्लिसर आणि दुसरी असते मेकॅनिकल स्प्लिसर. तर फ्युजन स्प्लिसरमध्ये आता सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी वेल्डिंग सारखीच प्रक्रिया होते. अगदी प्लास्टिक वेल्डिंग सारखी प्रक्रिया होते. आणि 2 टोक एकमेकांना गरम करून वितळून जोडले जातात. मेकॅनिकल स्प्लिसरमध्ये थोडी वेगळी प्रक्रिया असते. यामध्ये एक रेडीमेड कनेक्टर मिळतं आणि या कनेक्टरच्या सहाय्याने आपण स्प्लिसिंग किंवा फायबरचे 2 टोक आपण जोडतो. अशा प्रकारे फ्युजन स्प्लिसर आहे. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे ही क्लिविंग मशीन आहे. नंतर या ठिकाणी हीट सिंक ट्यूब आहे. या तिघांचं काय काम आपण हे पाहू आपण. नंतर या ठिकाणी चौथी फिगर दाखवलेली आहे. ती आहे मेकॅनिकल स्प्लिसरची फिगर आहे. या सगळ्यांच्या बाबतीत आपण पुढच्या येणाऱ्या मुद्द्यावर आपण भर देणार आहोत. स्पष्ट होईल त्यामध्ये. यानंतर आता फायबर ऑप्टिकचा जो जोड आहे, तो जोड कसा असायला पाहिजे किंवा अशा प्रकारे
तो जोड कशासाठी करतो आपण? एक सर्वसामान्य माहिती ही खालीलप्रमाणे आहे. फायबर ऑप्टिक कनेक्टरच्या सहाय्याने केलेल्या जोडाच्या तुलनेत फायबर ऑप्टिक स्प्लिसमधील लॉस कमी व मजबूती जास्त असते. हे लक्षात घ्या तुम्ही. याच्या अगोदर आपण फायबर कनेक्टर सुद्धा पाहिले होते, की फायबर ऑप्टिक वेगळ्या कारणासाठी आपल्याला जोडावे लागतात, पण ते जोडण्यासाठी आपण कनेक्टर सुद्धा वापरू शकतो. परंतु जर आपण फायबरची स्प्लिसिंग केली म्हणजे जोडणी केली, तर त्यामध्ये लाईट पॉवरचा लॉस जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून आपण फायबर कनेक्टरच्या सहाय्याने आपण फायबर केबल जोडण्याच्या ऐवजी आपण स्प्लिसिंग मशीन म्हणजे विशेषतः फ्युजन मेथड वापरतो आपण, म्हणजे वेल्डिंगची मेथड वापरतो. ज्यामुळे काय होतं, की ज्या फायबरचे जे 2 टोक आहेत ते तंतोतंत एकमेकांसमोर येतात आणि एका फायबर कोअरमधून दुसऱ्या फायबर कोअरमध्ये सहजरित्या आणि जवळ-जवळ 100% किंवा अत्यंत कमी लाईट पॉवर लॉस होऊन दुसऱ्या केबलमध्ये लाईट प्रवेश करू शकतो. नंतर कनेक्टरच्या सहाय्याने एखादा ऑप्टिक सिस्टमची जर आपण सहज जोडणी करून ती सिस्टम आवश्यक त्या तांत्रिक परिमाणासह कार्यान्वित करता येते. ठीक आहे, कनेक्टर वापरण्यामध्ये सोपं आहे, परंतु ते जरी वापरण्यास सोपं असलं तरी त्यामध्ये लॉस जास्त असतो. अशा प्रकारे आपण स्प्लिसिंग करतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे बाहेर अर्थात लांब अंतरापर्यंत केबल अंतरण्यासाठी 2 फायबर स्प्लिसिंग पद्धतीने एकमेकांना जोडले जातात. तर इमारतीच्या आतमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर आपल्याला नेटवर्क उभारायचे असेल, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन किंवा जोड द्यावे लागतात. तर त्या ठिकाणी आपण इमारतीच्या आतमध्ये आपण कनेक्टर वापरणं सोयीस्कर असतं आणि इमारतीच्या बाहेर म्हणजे ज्यावेळेला आपण रोड साइडला किंवा एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे आपण केबल टाकतो, त्यावेळी मात्र आपण फ्युजन स्प्लिसिंग हीच पद्धत वापरतो. तर लक्षात घ्या तुम्ही, इमारतीच्या आतमध्ये म्हणजे बंद कॅम्पसमध्ये आपण जे मेकॅनिकल स्प्लिसिंग वापरतो आणि इमारतीच्या बाहेर म्हणजे लांब अंतरासाठी एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे किंवा एखाद्या शहरामध्ये आपल्याला केबलचं जाळं पसरण्यासाठी आपण मात्र फ्युजन स्प्लिसिंग ही पद्धती वापरतो. फ्युजन पद्धतीमध्ये काय केलं जातं आता सांगितल्याप्रमाणे फ्युजन पद्धतीमध्ये एक इलेक्ट्रिक आर्कच्या साहाय्यानं तापमान निर्माण केलं जातं. उच्च तापमान निर्माण करतो. त्यामुळे उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेच्या साहाय्यानं फायबरचे 2 टोक वितळले जाऊन त्या ठिकाणी एकजीव जोड किंवा जॉइंट ज्याला आपण स्प्लिस म्हणतो, तो तयार होतो. आता यावेळी फायबरचे अशा प्रकारे स्प्लिसिंगच्या सहाय्याने आपण जोड देताना किंवा जोड करताना फायबरचे 2 टोक एकमेकांसमोर तंतोतंत येणं आवश्यक आहे, ज्याला आपण कोअर म्हणतो. म्हणजे कोअरचा जो व्यास आहे, कोअरचे जे तोंड आहे, ते एकमेकांसमोर तंतोतंत अगदी मॅच झाले पाहिजे, जुळले पाहिजे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे फ्युजन स्प्लिसरमध्ये ती व्यवस्था असते. म्हणजे फायबरचे 2 टोक एकमेकांसमोर तंतोतंत येतील, अशा रीतीनं स्प्लिसरमध्ये रचना केलेली असते. त्यामुळं आपल्याला विशेष अशी मेहनत घ्यावी लागत नाही. आपलं काम एकच आहे, की त्यासाठी जे 2 म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे जे 2 छिद्र पुरवलेले असतात, त्या छिद्रामधून छिललेली कोअर त्या ठिकाणी त्या छिद्रामध्ये टाकायची आणि बरोबर एकमेकांसमोर ढकलल्यानंतर ते त्यांची अलाइनमेंट होते, ते समोरासमोर येतात. नंतर फायबरचे 2 टोक अशा प्रकारे फ्युजन स्प्लिसरमध्ये टाकल्यानंतर आपण इलेक्ट्रिक आर्क निर्माण करतो. पुरेशा प्रमाणात उष्णता निर्माण करतो. उष्णता निर्माण केल्यानंतर काही वेळ आपण ते ठेवतो दोन्ही फायबरचे टोक आणि ते वितळले जाऊन त्या ठिकाणी मग कायमस्वरूपी जॉइंट तयार होतो. अशा प्रकारे फ्युजन मेथडनं जो आपण जॉइंट तयार करतो, त्याला आपण स्प्लिस म्हणतो किंवा मेकॅनिकल सिस्टमनं कुठल्याही प्रकारे जर आपण फायबर ऑप्टिकमध्ये जॉइंट तयार केला, त्याला आपण स्प्लिस म्हणतो. तर स्प्लिस या शब्दाचा अर्थ सरळ-सरळ आहे, फायबरचा जोड किंवा जॉइंट ऑफ फायबर. नंतर आता फ्युजन स्प्लिसिंग करताना आपल्याला काही प्रमुख बाबी लक्षात घ्यायच्या आहेत किंवा त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. सर्वसाधारण त्या 4 स्टेप्स आहेत. तर फ्युजन स्प्लिसिंग पद्धतीने आपल्याला फायबर जॉइंट करण्यासाठी, जोडण्यासाठी कशाप्रकारे प्रक्रिया करायला पाहिजे. सुरुवातीला जी म्हणजे प्रथम काय करायचं आपल्याला लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला फायबर जोडण्यापूर्वी आपल्याला फायबरच्या वर जे वेगवेगळ्या प्रकारचे आवरण आहेत, ते काढून घेणं आवश्यक असतं. त्याला आपण फायबर रेडी करणे, प्रिपरेशन ऑफ फायबर फॉर स्प्लिसिंग. अशा प्रकारे स्प्लिसिंगसाठी फायबर तयार करणे ही याच्यामधली सुरुवातीची पायरी आहे किंवा स्टेप आहे. तर फायबरवरील सर्वात जो वरचा थर आहे, संरक्षक थर आहे, ज्याला आपण कोटिंग म्हणतो. त्यानंतर त्याखालचा जॅकेट, त्याच्या खालची ट्यूब, त्याच्यानंतर स्ट्रेंथनिंग मेंबर. अशा प्रकारे एकानंतर एक सगळे भाग आपण वायर स्टिपरच्या सहाय्याने एका वेळी एक या पद्धतीने छिलून घ्यायचे. अशा प्रकारे आपण कोटिंग, जॅकेट, स्ट्रेंथनिंग मेंबर काढून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी जो कोअर आहे तो उघडा पडतो आणि बरोबर कोअर चांगल्या पद्धतीनं स्पष्टपणे उघडा पडल्यानंतर तो आपण आयसोप्रोपिलिनच्या सहाय्याने स्वच्छ करून घ्या आणि नंतर त्यावर टिश्यू पेपरच्या सहाय्याने त्याची स्वच्छता आणखीन करून घ्या.
ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे अशा प्रकारे स्ट्रिपिंग झाल्यानंतर आपल्याला प्रक्रियेच्या शेवटी काय मिळालं पाहिजे, की स्वच्छ आणि चमकणारा फायबर कोअर आपल्याला मिळाला पाहिजे. त्यावर कुठलाही वरखडा नको. ही शक्यता आहे की आपल्याला फायबर कोअर स्ट्रिपिंग करत असताना त्या कोअरवर जर वरखडा पडला, तर तुरंत काय करा म्हणजे लगेच काय करा तुम्ही त्याला कट करा आणि परत ही प्रक्रिया पुन्हा करून नवीन कोअर आपण स्ट्रिप करून घ्या. सांगायचं तात्पर्य आहे की तो जो कोअर आहे सगळ्यात शेवटी मिळणारा, तो कुठेही क्षतिग्रस्त, खराब झालेला नसावा आणि तो स्वच्छ असावा. त्याच्यामध्ये दुसरी जी स्टेप आहे, त्याच्यानंतर आपल्याला फायबर क्लीव्ह करणे. आता प्रश्न येतो की आपण अशा प्रकारे फायबर स्ट्रिप केल्यानंतर, छिलल्यानंतर क्लीव्ह करण्याचं कारण काय? क्लीव्ह करण्याचं कारण एक आहे. क्लीव्ह करणं म्हणजे कापणे, कट करणे. तर या ठिकाणी साधं वायर कापणं वेगळं आणि फायबर क्लीव्ह करणं, फायबर कापणं वेगळं. तर फायबर अशा प्रकारे बरोबर 90 डिग्री कोनामध्ये फायबरचं टोक कापण्याच्या प्रक्रियेला आपण फायबर क्लिविंग म्हणतो. 90 डिग्री का आवश्यक आहे? कारण फायबरचे 2 टोक अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये कापलेले असताना जर आपण एकमेकांसमोर आणले, तर त्यांचे जे फेस आहेत, तोंड आहेत आणि ते जर आपण एकमेकांना स्पर्श केले समोरासमोर आणून, अशा प्रकारे ते तंतोतंत जुळतील याची खात्री होते. त्यामुळं फायबर कट करताना तो 90 डिग्रीमध्येच कट केला गेला पाहिजे, कापला गेला पाहिजे. तर ही जी प्रोसेस आहे त्याला आपण फायबर क्लिविंग म्हणतो आपण. यासाठी आपल्याला एक विशेष प्रकारचं साधन असतं, मशीन असते. त्याला आपण फायबर क्लिव्हर म्हणतो. तर फायबर क्लिव्हरमध्ये अशा प्रकारे 90 डिग्री या कोनामध्ये फायबरचं टोक कापलं जाईल, याची निश्चिती केली जाते. त्याच्यानंतर तिसरी जी प्रक्रिया आहे आपल्याला फ्युजन स्प्लिसिंग करण्यासाठी, याला आपण म्हणतो फायबर ऑप्टिक फ्यूज करणे. फ्यूज करणं म्हणजे काय? वितळणे. फ्यूज दी फायबर. अशा प्रकारे यासाठी मग आपण काय करतो, फ्युजन स्प्लिसिंग मशीन किंवा फ्युजन स्प्लिसर असतं. आपण पूर्वी त्याचं चित्र पाहिलेलं आहे. आता या फिगरमध्ये तुम्हाला त्याच्या आतमधली रचना दर्शवलेली आहे. तुम्ही जर या रचनेकडे लक्ष जर दिलं आपण, अशा प्रकारे या ठिकाणी हा जो एरो आहे, या ठिकाणी ह्या 2 फायबर आहेत. या 2 फायबर एकमेकांसमोर आणल्या जातात आणि अशा प्रकारे नंतर इकडं याचाच तुम्हाला पहा, अशा प्रकारे झूम्ड व्ह्यू दिलेला आहे या ठिकाणी. तर हे जे 2 डॉटेड आहेत, हे 2 इलेक्ट्रोड आहेत आणि ह्या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये दोन्ही बाजूने काय केलं जातं, फायबर ऑप्टिकचे कोर आणले जातात, अलाइन केले जातात. आणि अशा प्रकारे आपण इलेक्ट्रोडच्या सहाय्याने आग निर्माण केली, की त्या ठिकाणचे जे 2 कोर आहेत, त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन त्या कोरचे म्हणजे दोन्ही केबलच्या कोरचे फायबर कोरचे टोक जे आहेत, ते वितळले जाऊन त्या ठिकाणी ते कायमस्वरूपी एकमेकांना जोडले जातात. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे, याला आपण फायबर ऑप्टिक फ्युजन म्हणतो. म्हणजे फ्युजन पद्धतीनं अगदी प्लास्टिक वेल्डिंग या प्रक्रियेनं आपण हे 2 टोक एकमेकांना जोडतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे जोड निर्माण झाल्यानंतर त्याला आपल्याला संरक्षित करणं आवश्यक आहे, प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला हा जॉइंट पण बऱ्यापैकी मजबूत असतो. पण काही विशेष ठिकाणी ज्यावेळेला आपण ही केबल बाहेरच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला अंतर तो टाकतो आपण, त्यावेळेला त्या जॉइंटवर एखाद्या वेळेला विशेष प्रकारचा दाब येऊ शकतो किंवा ते ताणले जाऊ शकतात. याच्यासाठी आपल्याला जास्तीचं प्रोटेक्शन द्यावं लागतं. तर फायबर संरक्षित करणे म्हणजे अशा प्रकारे आपण फ्युजन मेथडनं आपण जॉइंट तयार केल्यानंतर तो जो जोड आहे, त्या जोडाला कुठलंही नुकसान पोहोचू नये यासाठी आपण वेगळ्या पद्धतीनं त्यावर काय करतो संरक्षक थर देतो. त्याला आपण प्रोटेक्टिंग द फायबर म्हणतो किंवा फायबर संरक्षित करणे म्हणतो. यासाठी काय-काय केलं जातं बघा. तर फायबर स्पेसची स्वतःची तन्यशक्ती बघा, प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, की फायबर ताणल्यानंतर ते कुठपर्यंत टिकू शकतं? त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे? म्हणजे ताणल्यानंतर जसं की रबर एखादं ताणल्यानंतर विशिष्ट क्षमतेच्या बाहेर किंवा मर्यादेच्या बाहेर जर ते ताणलं, तर अशा प्रकारे ते रबर तुटतं हे आपल्याला माहिती आहे. अगदी त्याच प्रकारे फायबर स्प्लिस म्हणजे फायबरच्या जॉइंटची सुद्धा काय असते स्वतःची एक टेन्साईल स्ट्रेंथ असते, ज्याला आपण तन्यता शक्ती किंवा तन्यशक्ती म्हणतो आपण. त्याचं युनिट आहे एल-बी-एस. तर ही जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती 0.5 ते 1.5 एल-बी-एस एवढी असते. हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येऊ शकतो. नंतर सामान्य स्थितीमध्ये 0.5 ते 1.5 एल-बी-एस एवढी टेन्साईल स्ट्रेंथ असणारा फायबर किंवा जोड शक्यतो वाकल्यामुळे किंवा ताणला गेल्यामुळे किंवा ओढला गेल्यामुळे तुटत नाही. परंतु जर त्याच्यावर जास्तीचा ताण पडला किंवा जास्तीचं वजन पडलं, तर मात्र त्या फायबर स्प्लिस म्हणजे फायबर जोडाचं नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे फायबर स्प्लिसची जर मजबूती वाढवायची असेल, तर त्यावर आपण काय करतो, एक सिलिकॉन जेलचा थर देतो आपण. जेल म्हणजे काय एक प्रकारचं केमिकल आहे किंवा पेस्ट आहे. अशा प्रकारे ते आपण फायबर फ्युजन पद्धतीने आपण 2 फायबर एकमेकांना जोडल्यानंतर त्यावर जर आपण सिलिकॉन जेलचा थर दिला, काही वेळानंतर तो थर वाळून जातो आणि आतमधला जो जॉइंट आहे, त्याला एक्स्ट्रा प्रोटेक्शन किंवा जास्तीची मजबूती मिळते.
अशा प्रकारे सिलिकॉन जेल सोबतच आपण काय करतो, एक रेडीमेड ट्यूब मिळते, जी आपण त्या जॉइंटच्या वर बसवू शकतो. त्यामुळे ज्याला आपण हीट श्रिंक ट्यूब म्हणतो आपण. ही आपण हीट श्रिंक ट्यूब काय करतो आपण फ्युजन स्प्लिसरमध्येच ज्यावेळेला आपण फ्युजन पद्धतीनं फायबर ऑप्टिक जोडतो, त्यावेळेला ही ट्यूब त्या 2 ऑप्टिक कोअरच्या सोबतच तिथे टाकली जाते, फ्युजन स्प्लिसरमध्ये. आणि मग अशा प्रकारे 2 ऑप्टिक कोअरचे टोक आणि ती श्रिंक ट्यूब हे एकजीव होऊन तो जो जोडा आहे, साध्या नुसत्या कोअर जोडण्याच्या तुलनेत किंवा जोडाच्या तुलनेत तो जो जोड आहे तो मजबूत होतो. अशा प्रकारे सिलिकॉन जेल किंवा स्वतंत्र एक ट्यूब वापरून आपण त्याच्यावर त्या जोडावर त्याची मजबूती आपण वाढवू शकतो. त्याच्याशिवाय आणखीन आपण नंतर वर त्या जोडावर आपण केव्हाही मेकॅनिकल क्लिप प्रोटेक्टर म्हणजे हे एक प्रकारचं कनेक्टर आहे 2 भागामध्ये उघडणारं. ज्या ठिकाणी आपण जोड दिलेला आहे त्या ठिकाणी आपण हे अशा प्रकारे मेकॅनिकल क्लिप प्रोटेक्टर बसवू शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या फायबरचा जो जॉइंट आहे, जो फायबर स्प्लिस आहे, त्याची आपल्याला स्ट्रेंथ वाढवता येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे बाह्य संरक्षक आवरण आपण देऊन फायबर स्प्लिस म्हणजे फायबर जॉइंटचा किंवा जोडाचा आपण बाह्य बाबीपासून जसं की दाब आहे, एक्स्ट्रा ताण आहे, त्याच्यापासून आपण संरक्षण करू शकतो. अशा प्रकारे आपण पहिली जी पद्धत आहे, जी की महत्त्वाची पद्धत आहे, फ्युजन स्प्लिसिंग मेथड. जी शक्यतो आपण इमारतीच्या बाहेर म्हणजे कॅम्पसच्या बाहेर वापरतो. एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लांब अंतरापर्यंत केबल टाकत असताना जे जोड द्यावे लागतात, ते आपण फ्युजन स्प्लिसिंग या पद्धतीने देतो. परंतु अशा प्रकारे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये, कंपनीमध्ये किंवा कॅम्पसमध्ये ज्यावेळेला आपल्याला फायबर नेटवर्क तयार करायचे असते, त्या ठिकाणी मात्र आपण फ्युजन स्प्लिसिंग ही मेथड वापरत नाही. कारण ती एक तर महागडी पडते आणि अशा प्रकारे वेळखाऊ पण असते. या ठिकाणी आपण मग इमारतीच्या आतमध्ये किंवा फायबर नेटवर्कसाठी आपण मेकॅनिकल स्प्लिसिंग ही मेथड वापरतो. मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये काय, की एक प्रकारचं एक रेडीमेड कनेक्टर असतं. ज्या कनेक्टरमध्ये आपण दोन्ही बाजूला पहा या आकृतीमध्ये अशा प्रकारे ही एक फायबर आहे आणि ही एक फायबर आहे. या अशा प्रकारे आपण बाकी सर्व प्रक्रिया ही फ्युजन स्प्लिसिंग सारखीच आहे. म्हणजे सुरुवातीला फायबर स्ट्रिप करणे म्हणजे छिलणे, त्यानंतर स्वच्छ करणे आणि स्वच्छ केलेली फायबर नंतर क्लीव्ह करणे. क्लीव्ह केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या मेकॅनिकल स्प्लिसर तर मेकॅनिकल स्प्लिस अशा प्रकारे एक प्रकारचा रेडीमेड कनेक्टर असतं. या कनेक्टरच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी या छिललेल्या व स्वच्छ केलेल्या, क्लीव्ह केलेल्या आपण 2 फायबर कोअरचे टोक डावीकडून आणि उजवीकडून जेवढे मध्ये जातील तेवढे टाकायचे. नंतर अशा प्रकारे टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्यांचा जॉइंट तयार होतो आणि ते म्हणजे बऱ्यापैकी तो पक्का जॉइंट तयार होतो. मेकॅनिकल फायबर स्प्लिसिंगमध्ये फायबर जंक्शन म्हणजे स्प्लिस जॉइंट तयार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं साधन वापरतो. जसं की आपण प्लंबिंगच्या कामामध्ये प्लास्टिक पाईप एकमेकांना जोडताना आपण साधी कपलिंग वापरतो आणि त्या कपलिंगच्या दोन्ही बाजूने आपण काय करतो, पाईप टाकतो आणि पाईप टाकण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे आतमध्ये एक प्रकारचं सोल्युशन वापरतो किंवा त्याला आपण जेल वापरतो. दोन्ही बाजूनं ते पाईप टाकल्यानंतर त्या जेलमुळे काय होतात, त्या कपलिंगमध्ये घट्ट बसले जातात. अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी एक मेकॅनिकल स्प्लिस मिळतं. त्या स्प्लिसच्या दोन्ही बाजूनं छिललेली कोअर आपण टाकायची. टाकल्यानंतर आतमध्ये जे एक जेल असतं आणि त्या जेलमुळं काय होतं, की या मेकॅनिकल स्प्लिसमध्ये किंवा कनेक्टरमध्ये या जेलमुळं त्या दोन्ही फायबर कोअर अगदी समोरासमोर येतात. त्यांचे अलाइनमेंट होते आणि त्या जेलमुळं काय होतात, त्या मेकॅनिकल स्प्लिसमध्ये म्हणजे चांगल्या मजबुतीनं कायमस्वरूपी जोडल्या जातात. अशा प्रकारे मेकॅनिकल स्प्लिसमध्ये आपण दोन्ही कोअर एकमेकांसमोर एकाच अक्षावर आणतो आणि त्या जेलच्या सहाय्याने एकमेकांना जोडतो. मेकॅनिकल स्प्लिसमध्ये अशा प्रकारे फायबरचा जॉइंट किंवा फायबर स्प्लिस तयार होतो. तर मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये महत्त्वाचे टप्पे किंवा महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. अगदी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण फ्युजन स्प्लिसिंगमध्ये जे टप्पे आहेत, तेच टप्पे या ठिकाणी आहेत. पहिला जो टप्पा आहे, तो आहे स्प्लिसिंगसाठी फायबर तयार करणे. आता सांगितल्याप्रमाणे फायबरवरचा सर्वात वरचा घटक कोटिंग, जॅकेट, ट्यूब आणि स्ट्रेंथनिंग मेंबर अशा प्रकारे एकानंतर एक या पद्धतीनं वायर स्ट्रिपरच्या सहाय्याने काय करायचं, छिलून घ्यायचं. एका वेळी एकच थर काढायचा. नंतर तो साफ करायचा टिश्यू पेपरनं. असं करत शेवटी कोअरपर्यंत यायचं. कोअर आपल्याला उघडा पडल्यानंतर तो ॲसिटोन किंवा आयसोप्रोपिलीनच्या सहाय्याने स्वच्छ करून घ्या आणि परत टिश्यू पेपरनं स्वच्छ करून घ्या, पुसून घ्या. जेणेकरून आपल्याला जो उघडा पडलेला कोर आहे तो स्वच्छ आणि एकदम चमकणारा दिसायला पाहिजे. तो कुठेही खराब किंवा त्याच्यावर ओरखडा पडलेला नसावा. दुसरा जो टप्पा आहे अगदी त्याच प्रकारे आहे ज्याप्रमाणे फ्युजन स्प्लिसिंगमध्ये आपण वापरतो. फायबर ग्लू करणे. यासाठी सुद्धा आपण
साधं मेकॅनिकल क्लिव्हर मिळतं किंवा एक क्लिव्हर प्रकारचं विशेष प्रकारचं साधन मिळतं. याचंही काम तेच आहे, की 90 डिग्रीमध्ये फायबर कोअरचं जे टोक आहे ते कापणे. जेणेकरून अशा प्रकारे दोन्ही टोक एकमेकांसमोर आणल्यानंतर त्यांचे जे सरफेस आहेत, त्यांचे जे फेसेस आहेत, ते एकमेकांसमोर आल्यानंतर तंतोतंत एकमेकाला जुळतील. तर मेकॅनिकल पद्धतीने क्लीव्ह करताना आपण त्याच्यामध्ये थोडीफार ॲक्युरसी कमी जास्त असली तरी चालते. कारण तिथं आपण मेकॅनिकल स्प्लिस म्हणजे मेकॅनिकल कनेक्टर वापरणार आहोत. त्याच्यामुळे थोडंफार स्प्लिसिंग म्हणजे क्लीव्ह मागे-पुढे झालं तरी चालते. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो आता आपण प्रत्यक्ष मेकॅनिकल स्प्लिस किंवा कनेक्टरच्या सहाय्याने फायबर जोडणे. तर अशा प्रकारे फायबर जोडण्यासाठी उष्णतेची या ठिकाणी गरज नसते. 2 फायबरचे टोक जोडण्यासाठी एक रेडीमेड कनेक्टर मिळतं मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे. या कनेक्टरला आपण म्हणतो मेकॅनिकल स्प्लिस युनिट म्हणतो. तर आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी ही आकृती दर्शवलेली आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आपल्याला क्लीव्ह केलेले दोन्ही फायबरचे टोक आपण काय करायचं दोन्ही बाजूनी असलेल्या छिद्रामधून टाकायचे. जेवढे मध्ये जातील तेवढ्या टाकायचे, ढकलायचे या ठिकाणी. नंतर या स्प्लिस युनिटमध्ये फायबर ऑप्टिक एवढाच काय असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणारं जेल असतं. आपण पूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फार महत्वाचा आहे. या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरून फायबर ऑप्टिकमधून जाणाऱ्या लाईट सिग्नलची स्पीड ठरवली जाते. आपण जो या मेकॅनिकल स्प्लिस युनिटमध्ये जो जेल वापरणार आहोत, दोन्ही कोर एकमेकांना जोडण्यासाठी, म्हणजे त्या कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्या जेलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखाच असायला पाहिजे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये आपण जेव्हा मेकॅनिकल स्प्लिस युनिटच्या साहाय्यानं आपण जोडणी करतो म्हणजे फायबरचे 2 टोक एकमेकांना जोडतो, त्यावेळेला त्या फायबर कोअरचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तेवढाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मेकॅनिकल स्प्लिस कनेक्टरमध्ये असणाऱ्या जेलचा असावाच पाहिजे. म्हणजे मेकॅनिकल स्प्लिसमध्ये आपण फायबर कोअर जोडताना त्याच्यामध्ये जे जेल आहे, त्या जेलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्या दोन्ही कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखाच असायला पाहिजे. याचा फायदा असा होतो, अशा प्रकारे एका फायबरमधून निघणारा प्रकाश दुसऱ्या फायबरमध्ये प्रवेश करत असताना सारख्याच स्पीडनं, सारख्याच वेगानं जातो. की ज्यामुळे जर जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जेलचा वेगळा असेल, तर मग एका फायबरमधून त्या जेलला पासून जेव्हा दुसऱ्या फायबरमध्ये तो लाईट रे किंवा लाईट पॉवर आपल्याला पास होते किंवा प्रवेश करते, त्यावेळेला त्या स्पीडमध्ये फरक पडण्याची शक्यता असते. तर ते टाळण्यासाठी आपल्याला कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि जेलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखाच असेल याची तुम्ही काळजी घ्या. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये येऊ शकतो. अशा प्रकारचे जे जेल वापरले जातात, ते आपण मेकॅनिकल स्प्लिस युनिटमध्ये जेल किंवा इपॉक्सी. जेलही माहिती आहे तुम्हाला अगदी चमकणारं असतं आणि पारदर्शक असतं. इपॉक्सी हा सुद्धा एक प्लास्टिकचाच प्रकार आहे. ते एक प्रकारचं पेस्टच आहे, की की या जेलच्या ऐवजी माहिती आहे का, की जे चमकणारी असते आणि थोडी जे अशा प्रकारे पारदर्शक असते. तर मेकॅनिकल स्प्लिस युनिटमध्ये म्हणजे कनेक्टरमध्ये आपण अशा प्रकारे जेल किंवा इपॉक्सी वापरतो आपण. अर्थात आजकालच्या सगळ्या मेकॅनिकल स्प्लिस युनिटमध्ये आपण केवळ जेलच वापरतो. पूर्वीच्या मेकॅनिकल स्प्लिस युनिटमध्ये कनेक्टरमध्ये आपण इपॉक्सी वापरली जायची. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मेकॅनिकल स्प्लिसमध्ये 2 फायबर ऑप्टिकची टोके एकमेकांना जोडण्यासाठी नेमकं कुठली जेल किंवा काय वापरलं जातं? तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल. जेल किंवा इपॉक्सी दोन्हीपैकी जो पर्याय असेल तो तुम्हाला लिहावा लागेल. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण जोड केल्यानंतर जसं पूर्वी आपण फ्युजन स्प्लिसिंगमध्ये पाहिलं, जो जोड आहे त्याला आपल्याला एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्यावं लागतं. त्यासाठी आपण त्याच्या फ्युजन स्प्लिस म्हणजे फ्युजन पद्धतीने केलेल्या जॉइंटवर आपण काय करतो एक्स्ट्रा आपण ट्यूब जोडतो ज्याला आपण हीट सिंक ट्यूब म्हणतो आपण. इथं मेकॅनिकल स्प्लिस किंवा मेकॅनिकल स्प्लिसिंगच्या सहाय्याने केलेला जो जोड आहे, त्याला आपल्याला अशा प्रकारे एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्यायची गरज नसते. कारण हा जो मेकॅनिकल स्प्लिस युनिट किंवा कनेक्टर आहे, तो या 2 फायबर ऑप्टिक एकमेकांना जोडण्यासोबतच तो काय करतो, त्या जोडाला आपण एक्स्ट्रा प्रोटेक्शन पण देतो. कारण हे स्वतंत्र एक कनेक्टर आहे. जसं आपण इलेक्ट्रिकलमध्ये पाहतो, की मेल फिमेल जर 2 पिन प्लग कनेक्टर असेल, तर त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का? ज्या ठिकाणी जोड आहे, त्या ठिकाणी 2 एक प्लग आणि एक पिन असते. जेव्हा आपण त्या दोन्ही एकमेकांना जोडतो, त्यावेळेला त्या जॉइंटच्या ठिकाणी एक्स्ट्रा प्रोटेक्शन मिळतं त्या प्लग आणि पिनमुळे. अगदी याच प्रकारे मेकॅनिकल स्प्लिसमध्ये जो आपण कनेक्टर वापरतो, ज्याला आपण मेकॅनिकल स्प्लिस युनिट म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, फायबर ऑप्टिक 2 एकमेकांना जोडण्यासोबतच त्या ठिकाणी त्या मेकॅनिकल स्प्लिस युनिटमुळे स्वतःमुळेच काय होतं, त्या जॉइंटच्या ठिकाणी किंवा त्या जॉइंटला एक्स्ट्रा प्रोटेक्शन किंवा जास्तीचं संरक्षण मिळतं. त्याला वरून परत कुठलीही ट्यूब टाकण्याची गरज नाही किंवा संरक्षक थर देण्याची गरज नाही. हा एक या मेकॅनिकल स्प्लिस युनिटचा फायदा आहे.
त्याच्यानंतर आता मेकॅनिकल स्प्लिसिंग आणि फ्युजन स्प्लिसिंग या दोन्हींची तुलना करणार आहोत. बघा, पूर्वी सांगितल्याप्रमाणे फ्युजन स्प्लिसिंग जे आहे, ते आपण बाहेर लांब अंतरापर्यंत केबल टाकताना 2 ऑप्टिक फायबर एकमेकांना जोडण्यासाठी आपण फ्युजन स्प्लिसिंग वापरतो आणि ती तिथं आवश्यकता आहे. कारण आपण एकदा म्हणजे बाहेरच्या ठिकाणी किंवा बाहेर लांब अंतरापर्यंत केबल टाकल्यानंतर त्या ठिकाणी जर मेकॅनिकल स्प्लिसर वापरले, तर ते निसटण्याची शक्यता असते. ठीक आहे. तो जो जॉइंट आहे मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये तो तेवढा मजबूत नसतो, जेवढा फ्युजन स्प्लिसिंगमध्ये असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फ्युजन स्प्लिसिंगमध्ये जो जॉइंट तयार होतो त्याचा लॉस कमी असतो. या सगळ्या बाबीमुळे आपण बाहेरच्या क्षेत्रामध्ये फ्युजन स्प्लिसिंग वापरतो आणि इमारतीच्या आतमध्ये कॅम्पसमध्ये आपण मेकॅनिकल स्प्लिसिंग वापरतो. या सर्व मुद्द्यांना अनुसरून आपण मेकॅनिकल स्प्लिसिंग व्हर्सेस फ्युजन स्प्लिसिंग या दोन्हींची आपण तुलना करू. बघा, अगोदर मेकॅनिकल स्प्लिसिंग पाहू आपण. मेकॅनिकल स्प्लिसर हे केवळ 2 फायबर कोअर तंतोतंत एकमेकांसमोर आणले जातात आणि आणल्यानंतर ते जे 2 फायबरचे कोअर आहेत, टोक आहेत, त्यांना धरून ठेवणारं एक फक्त साधन आहे. ॲक्चुअली ते 2 टोक एकमेकांना जोडले जात नाहीत. ते फक्त समोरासमोर आणले जातात आणि ते त्या मेकॅनिकल स्प्लिसर किंवा मेकॅनिकल कनेक्टरच्या सहाय्याने फक्त होल्ड करून ठेवले जातात, धरून ठेवले जातात. त्याच्यामुळे एक प्रकारे याला जॉइंट म्हणता येणार नाही. ते फक्त एकमेकांजवळ आणले जातात आणि ते एकमेकांवर आणले जाऊन ते फक्त धरून किंवा होल्ड करून ठेवले जातात. त्याच्यामुळे काय होतं, की मेकॅनिकल स्प्लिसच्या सहाय्याने आपल्याला जॉइंट करताना, ठीक आहे, याची स्पीड काय असते, जास्त असते. आणि अशा प्रकारे मेकॅनिकल स्प्लिसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी एका कोअरमधून निघणारा प्रकाशकिरण दुसऱ्या फायबर कोअरमध्ये सहजरित्या म्हणजे जाऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे मेकॅनिकल स्प्लिसमध्ये किंवा मेकॅनिकल स्प्लिस पद्धतीनं फायबर जॉइंट आपण तयार करतो. त्याच्यामधला जो लॉस असतो तो 0.3 डीबी एवढा असतो. तुम्ही आकडा लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो, की मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये जो आपण फायबर जॉइंट तयार करतो तिथं असणारा लॉस डॅश डॅश एवढा असतो. तो किती आहे? तर 0.3 डेसिबल एवढा आहे. अशा प्रकारे मेकॅनिकल स्प्लिसिंगचे आपण सर्वसाधारण स्वरूप पाहिलं. आता फ्युजन स्प्लिसिंगचं आपण एक सर्वसाधारण स्वरूप पाहू आपण. फ्युजन स्प्लिसिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे एक मशीन वापरली जाते आपण ज्याला आपण म्हणतो फ्युजन स्प्लिसर म्हणतो. ज्यामध्ये काय केलं जातं, की 2 फायबरची टोके एकमेकांसमोर आणले जातात. म्हणजे त्यांची अलाइनमेंट केली जाते. नंतर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक आर्क निर्माण करतो. नंतर इलेक्ट्रिक आर्क निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि अशा प्रकारे ते जे 2 टोक आहेत ते एकमेकांना कायमस्वरूपी वेल्डिंग सारखेच जोडले जातात. फरक लक्षात घ्या. मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये फक्त एकमेकांसमोर आणले जातात आणि त्या मेकॅनिकल स्प्लिसर किंवा कनेक्टरच्या सहाय्याने फक्त धरून ठेवले जातात. प्रत्यक्षात 2 टोक एकमेकांना जोडले जात नाहीत. फ्युजन स्प्लिसिंगमध्ये मात्र ते 2 टोक एकमेकांना जोडले जातात म्हणजे एकजीव होतात. अगदी वेल्डिंगसारखं. परंतु एक या ठिकाणी लक्षात ठेवायचा मुद्दा आहे, मी जरी या ठिकाणी वेल्डिंग म्हणत असलो, तरी कोअरचं जी आतमधली जी पोकळी आहे, ज्या पोकळीमधून एका कोअरमधून निघणारा प्रकाशकिरण दुसऱ्या कोअरमध्ये जाणार आहे, फायबर कोअरमध्ये जाणार आहे. ती मात्र या ठिकाणी एकमेकांमध्ये मिसळत नाही. असं जर झालं असतं तर काय झालं असतं माहिती आहे का? त्या ठिकाणी जॉइंटच्या ठिकाणी ब्लॉक झालं असतं आणि एका फायबरमधून निघणारा प्रकाश दुसऱ्या फायबरमध्ये जाऊ शकला नसता. तर या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट आहे, कोअरच्या वरचा भाग फक्त आतील पोकळी सोडून गरम होऊन तो एकमेकांमध्ये मिसळला जातो. त्याच्यामुळे आतलं जी पोकळी आहे, ती त्या पोकळीला कुठल्याही प्रकारे या फ्युजन स्प्लिसिंगमुळे किंवा वेल्डिंगमुळे नुकसान होत नाही. तर अशा प्रकारे फ्युजन स्प्लिसिंगमध्ये तयार होणारा जो जॉइंट आहे तो मेकॅनिकल स्प्लिसिंगच्या तुलनेत जास्त परफेक्ट असतो. तंतोतंत त्यांची अलाइनमेंट चांगली असते आणि त्यामुळे अर्थातच अलाइनमेंट चांगली झाल्यामुळे काय होतं, एका कोअरमधून दुसऱ्या कोअरमध्ये प्रकाशकिरण जात असताना होणारा जो ऑप्टिकल लॉस आहे, जो आपण पूर्वीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे, तो कमी असतो. मेकॅनिकल स्प्लिसिंगमध्ये हा 0.3 डेसिबल एवढा असतो. या ठिकाणी फ्युजन स्प्लिसिंगमध्ये तोच लॉस 0.1 डीबी म्हणजे जवळ-जवळ 1/3 एवढा कमी असतो. तर प्रश्न येतो की आता कोणती पद्धत चांगली आहे किंवा कोणती पद्धत कुठे वापरायची? तर ह्या दोन्ही पद्धतीचे म्हणजे अशा प्रकारे फायबर ऑप्टिक कोअर एकमेकांना जोडण्यासाठी ह्या ज्या 2 पद्धती वापरतो, त्या दोन्ही पद्धतीचे फायदे आणि तोटे आहेत. आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये कोणत्या ठिकाणी हे वापरायचे त्यानुसार आपल्याला ती पद्धती ठरवावी लागते. तर अशा प्रकारे कोणती पद्धत चांगली आहे हे ठरवताना आपण स्प्लिसिंगच्या 2 पद्धतीपैकी कोणती चांगली आहे हे ठरवताना त्या पद्धतीची सुरुवातीला किंमत विचारात घेतली जाते. आता मेकॅनिकल स्प्लिसिंगची जी गुंतवणूक आहे, बरोबर ना? त्याच्या सुरुवातीची गुंतवणूक काय असते ती कमी असते. म्हणजे त्याला भांडवल कमी लागतं. परंतु असं जरी असलं, सुरुवातीची गुंतवणूक जरी कमी असली, तर नंतर प्रत्येक जॉइंटला येणारा खर्च हा काय असतो जास्त असतो. त्याचं कारण यासाठी प्रत्येक जॉइंटला आपल्याला एक वेगळं मेकॅनिकल स्प्लिटर, एक वेगळं आपल्याला युनिट वापरावं लागतं. जे की फ्युजन स्प्लिसिंगमध्ये आपल्याला वापरायची गरज पडत नाही.
या ठिकाणी केवळ आपण 2 फायबर ऑप्टिकचे जे टोक आहेत ते आपण वितळून जोडतो. त्यामुळे त्या ठिकाणी एक्स्ट्रा मटेरियल लागत नाही. त्यामुळे फ्युजिंग स्पेसिंग पद्धतीनं फायबर ऑप्टिक जोडताना लागणारा जो खर्च आहे तो कमी आहे. कारण साहजिक आहे. मेकॅनिकल स्पेसिंगमध्ये आपल्याला एक्स्ट्रा स्वतंत्र कनेक्टर लागतं, ज्याला आपण मेकॅनिकल स्पेस युनिट म्हणतो. त्यामुळं प्रत्येक जोडाची किंवा प्रत्येक स्प्लिसची, प्रत्येक फायबर जॉइंटची किंमत काय होते? वाढली जाते. जी की फ्युजन स्प्लिसिंगमध्ये कुठलंही एक्स्ट्रा मटेरियल नसल्यामुळं तिथं असणारी किंमत जवळ-जवळ शून्य असते. जो काही खर्च असेल तो फक्त फ्युजन स्प्लिसर मशीनचा असतो. या फ्युजन स्प्लिसर मशीनची किंमत काय असते माहिती आहे का? जास्त असते. त्यामुळं फ्युजन स्प्लिसिंगमध्ये सुरुवातीची गुंतवणूक काय असते? जास्त असते. परंतु नंतर प्रत्येक फ्युजन स्प्लिस म्हणजे फ्युजन जॉइंटची किंवा फायबर जॉइंटची किंमत मात्र जवळ-जवळ शून्य असते. अशा प्रकारे आपल्याला ते जर तुम्हाला अचूक अलाइनमेंट पाहिजे असेल, परफेक्ट जॉइंट पाहिजे असेल, परफेक्ट फायबर स्प्लिस पाहिजे असेल, तर तुम्ही फ्युजन स्प्लिसिंग वापरा, जी की आपल्याला बाहेरच्या क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. आणि एखाद्या कॅम्पसमध्ये, इमारतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जे वेगानं काम करायचं असतं, मग अशा ठिकाणी आपल्याला काय गुंतवणूक सुद्धा जास्तीची म्हणजे परवडत नाही. अशा ठिकाणी आपण मेकॅनिकल स्पेसिंग वापरतो. या मेकॅनिकल स्पेसिंगमध्ये आपण अशा प्रकारे वेगानं काम करू शकतो आणि सहजरित्या मेंटेनन्स पण करू शकतो. आता फ्युजन स्प्लिसिंगमध्ये मेंटेनन्स करायचं म्हणजे त्या ठिकाणी जो आपण फ्युजन स्प्लिसिंग प्रोसेसमध्ये आपण तो जो जोड आहे, तो आपण सरळ-सरळ वेल्ड केलेला असतो. त्यामुळे जर समजा त्या ठिकाणी जर काही दोष निर्माण झाला, काही फॉल्ट आला, तर तो जॉइंट आपल्याला कंप्लीट कापून काढावा लागतो आणि परत मग पुन्हा फायबर स्ट्रिपिंग करायची, नंतर क्लिविंग करणे, स्वच्छ करणे आणि नंतर परत स्पेसिंग करणे. ही सगळी प्रक्रिया करावी लागते आणि त्या ठिकाणी जाऊन करावी लागते. या सगळ्यांना वेळ लागतो. त्यामुळं फ्युजन स्पेसिंगचं जे मेंटेनन्स आहे, त्याची मेंटेनन्स कॉस्ट जास्त असते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण फ्युजन स्पेसिंग ही आपण बाहेरील क्षेत्रामध्ये आणि मेकॅनिकल स्पेसिंग आपण इमारतीच्या आत किंवा कॅम्पसमध्ये मोठमोठ्या आय-टी कंपन्यांमध्ये आपण वापरतो. ज्या ठिकाणी तुम्हाला अचूकता जास्त आवश्यक आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ड्युरेबिलिटी म्हणजे आयुष्य जास्त आवश्यक आहे, अशा ठिकाणी आपण फ्युजन स्पेसिंग वापरतो. म्हणजेच बाहेरच्या क्षेत्रामध्ये. बाहेरच्या क्षेत्रामध्ये वारंवार मेंटेनन्स करणं किंवा त्या ठिकाणी वारंवार दोष निर्माण होणं आपल्याला परवडत नाही. त्यामुळे आपण बाहेरच्या क्षेत्रामध्ये फ्युजन स्पेसिंग आणि एखाद्या कॅम्पसमध्ये आपण मेकॅनिकल स्पेसिंग वापरतो. अशा प्रकारे मेकॅनिकल स्पेसिंग आणि फ्युजन स्पेसिंग आपापलं वैशिष्ट्य, फायदे-तोटे आहेत. ही आपल्याला लक्षात घेऊनच आपल्याला ते काम करावं लागतं. नंतर फायबर केबल अंतरताना म्हणजे बाहेर किंवा कॅम्पसमध्ये अंतरताना काय-काय काळजी घ्यायला पाहिजे. विशेषतः आपण कुठेही फायबरच्या क्षेत्रामध्ये एखादी फायबर इंडस्ट्री असेल किंवा फायबर ऑप्टिक केबल आपण टाकताना म्हणजे आत असो की बाहेर असो. कुठली काळजी घ्यायला पाहिजे आपण पाहू आपण. केबलचे वेगवेगळे भाग जे आहेत कव्हर केबल वगैरे या ठिकाणी प्रत्यक्ष अंथरण्यापूर्वी काय करायला पाहिजे त्याची भौतिक तपासणी करायची. कारण ट्रान्सपोर्टेशन दरम्यान या कव्हरला किंवा प्रत्यक्ष केबलला कुठलंही नुकसान झालेलं नाही याची तपासणी करायची आहे. नंतर केबल ओढण्यासाठी आपल्याला एक पे ऑफ नावाचं एक यंत्र लागतं. बरोबर आहे. त्या यंत्रणेची आपण तपासणी करून घ्यायची आहे प्रत्यक्ष केबल टाकण्यापूर्वी. ज्यावेळेला आपण बाहेरील क्षेत्रामध्ये जमिनीमधून आपण ज्यावेळेला आपण कोअर टाकतो आणि त्या कोअरमधून आपण फायबर कोअर ओढतो आपण ह्या पे ऑफ यंत्रणेच्या सहाय्यानं. तर हे पे ऑफ यंत्रणा केबल ओढण्यासाठी वापरली जाते. तर त्या ठिकाणी ते जमिनीवर पक्कं बसवलेलं आहे, याची आपण खात्री करायची. नाहीतर ते पे ऑफ यंत्रणा स्वतःच ओढली जाऊन ॲक्सिडेंट किंवा अपघात होण्याची शक्यता असते. तसंच या पे ऑफ यंत्रणेमध्ये म्हणजे केबल ओढण्यासाठी जी यंत्रणा वापरतो आपण, त्या यंत्रणेमध्ये केबल ओढताना किंवा केबल ढकलताना आपण त्या ठिकाणी काय तिथे एक ब्रेकिंग सिस्टम असली पाहिजे. म्हणजे जर पे ऑफ करताना किंवा फायबर कोअर आपण ढकलताना किंवा ओढताना जर काही प्रॉब्लेम आला, या ठिकाणी आपल्याला ही जी ओढण्याची किंवा ढकलण्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया आपल्याला थांबवता आली पाहिजे, ब्रेक करता आली पाहिजे. तर यासाठी पे ऑफमध्ये सिस्टममध्ये किंवा यंत्रणेमध्ये त्याच्यामध्ये एक ब्रेक सिस्टम असते, ती आपल्याला चांगली असल्याची आपण खात्री करून घ्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फायबर ऑप्टिकचं जे बंडल आहे, केबल आहे किंवा ज्याला आपण रीळ म्हणतो, ती आपण हाताने हँडल करायची नाही किंवा त्याला हाताने थोपवण्याचा किंवा उचलण्याचा प्रयत्न करू नका, पेलण्याचा प्रयत्न करू नका. नंतर केबल जे आपल्याला टाकायचं आहे, विशेषतः बाहेरील क्षेत्रामध्ये, त्याचा परिपूर्ण नियोजन आराखडा ज्याला आपण केबल लेइंग प्लॅन म्हणतो, तो आपल्याला वेळापत्रकासह तो तयार असायला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे त्याची प्लॅनिंग योजना आपल्याला कागदावर प्रिंटसहित ती आपल्याकडे असली पाहिजे. अशा प्रकारे त्या प्लॅनिंगमध्ये सर्व प्रकारचा तपशील असावा. कोणत्या ठिकाणी ती टाकायची आहे, कोणत्या ठिकाणी वळण आहेत, कोणत्या ठिकाणी विशेष परिस्थिती आहे, या सगळ्या बाबींचा त्या आराखड्यामध्ये उल्लेख असावा. नंतर केबल टाकण्याचा जो मार्ग आहे, तेथील वातावरण, तेथे केबल टाकायच्या केबलसाठी योग्य आहे की नाही? त्या ठिकाणी काही बदल करावे लागतात का? काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं का? काही त्या ठिकाणी खोदकाम करावं लागतं का? या सगळ्या बाबींची आपल्याला विचार करावा लागतो. अशा प्रकारे त्या पूर्ण बाबीचं नियोजन, त्याचा आराखडा त्या केबल टाकणारा जो आहे, त्याच्याकडे तो असायला पाहिजे.
ज्या ठिकाणी विशेष संरक्षण आवश्यक असतं, अशा ठिकाणी आपल्याला हीटिंग ट्यूब टाकाव्या लागतात त्या फायबर ऑप्टिक केबलमध्ये. ठीक आहे किंवा जॉइंटच्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, की ऑप्टिकल केबल टाकताना एखाद्या ठिकाणी जर केबलवर जास्त दाब किंवा ताण येत असेल, योग्य ती आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला योग्य ती डेप्थ देणे, नंतर त्या केबलवर प्रोटेक्शन ची काही रचना करणे म्हणजे कन्स्ट्रक्शन करणे, जसं की फरशी वगैरे आहे ते टाकणे किंवा एक्स्ट्राची ट्यूब बसवणे. या अशा बाबी करून आपण ती केबल आपण जास्तीच्या दाबापासून किंवा ताणापासून त्याचं आपण संरक्षण करू शकतो. नंतर जो केबल टाकणारा असतो, तर त्यानं अगोदर केबलचे बंडल ज्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे, त्या ठिकाणी ते अगोदरच नेऊन ठेवायला पाहिजे. त्यासाठी आपण जागेची निश्चिती करून घ्यायला पाहिजे आणि केबल टाकण्याचं काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी ते बंडल जागोजागी आपण व्यवस्थित योग्य त्या ठिकाणी ठेवलेले पाहिजे. नंतर केबल जे टाकणारे आहेत, प्रत्यक्ष काम करणारे आहेत, संरक्षण करण्यासाठी जागोजागी त्यांनी गार्ड बसवायला पाहिजे. नंतर त्या ठिकाणी आवश्यक ते बांधकाम करणे. नंतर बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक असेल तर सूचना फलक बसवणे. या सगळ्या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेला इतर लोकांद्वारा किंवा त्या क्षेत्रामधील लोकांद्वारा किंवा दुसऱ्या कंपनीद्वारा त्या सगळ्यांना कल्पना मिळते, की या ठिकाणी ऑलरेडी एक अगोदरच केबल टाकलेली आहे आणि इतक्या-इतक्या डेप्थवर आहे किंवा त्याचं जे काही स्पेसिफिकेशन असतील, त्या ठिकाणी त्या सूचना फलकावर असायला पाहिजे. जेणेकरून दुसऱ्या लोकांनी जर काही त्या ठिकाणी खोदकाम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्या ठिकाणी जी असणारी केबल आहे, त्याची जाणीव होईल आणि ती केबल किती खोलीवर आहे, कुठल्या प्रकारची आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण जी टाकलेली केबल आहे, पूर्वीची जी टाकलेली केबल आहे, त्याचं नुकसान होणार नाही. नंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की अशा प्रकारे आपण केबल नेटवर्क टाकताना किंवा तयार करताना त्याला काही आपण एक राष्ट्रीय सुरक्षा मानकं निश्चित केलेलं आहे. ते केबल टाकणारे प्रत्यक्ष टाकणारे जे कारागीर आहेत, कामगार आहेत, नियोजनकर्ते आहेत, त्यांच्याकडे या सर्व सुरक्षा नियमांचे म्हणजे त्यांना माहिती असायला पाहिजे. त्यांच्याकडे ते त्या ठिकाणी संकलन असायला पाहिजे आणि त्या सर्व राष्ट्रीय सुरक्षा मानकांचं पालन केलं गेलं पाहिजे. नंतर आता हे झालं आपण सर्वसाधारण फायबर ऑप्टिक केबल टाकताना घ्यावयाची काळजी. त्याच्यानंतर प्रत्यक्ष तिथं काम करताना आपण आपली सुरक्षा कशी निश्चित करायची. या ठिकाणी विशेषतः खाद्यपदार्थ किंवा जे पेय पदार्थ वापरतो आपण, ते तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, त्या ठिकाणापासून दूर ठेवा आणि झाकून ठेवा. कारण हे जर त्या अन्नपदार्थामध्ये किंवा पेयामध्ये जर फायबर ऑप्टिकचे जर कण गेले, तर त्यामुळे तुमच्या शरीरात गेले, तुम्हाला आंतरिक रक्तस्राव होऊ शकतो. नंतर फायबर ऑप्टिक क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे डिस्पोजेबल एप्रॉन वापरायचा. म्हणजे रोज नवीन एप्रॉन घ्यायचा आणि काम संपल्यानंतर तो परत डिस्पोज करायचा म्हणजे टाकून द्यायचा. हे करणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी काम करताना आपला रोजचा ड्रेस किंवा रोजचा पोशाख वापरू नका. काय होईल मग त्यानुसार त्यामुळं की तुमच्या त्या ड्रेसवर फायबर ऑप्टिकचे कण जमा होतील आणि कोणत्याही माध्यमातून ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून तुम्हाला ते नुकसानकारक ठरू शकतं. नंतर फायबर क्षेत्रामध्ये काम करत असताना नेमकी सेफ्टी ग्लास म्हणजे गॉगल वापरा. जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये फायबरचे कण जाणार नाहीत, आपल्याला त्रास होणार नाही. नंतर फायबर ऑप्टिकमध्ये ज्यावेळेला आपण मेंटेनन्स करतो, तर त्या ठिकाणी जर ऑलरेडी ती नेटवर्क तयार असेल आणि त्या ठिकाणी ट्रान्समिशन चालू असेल, तर त्या ठिकाणी त्या फायबर ऑप्टिक केबलमधून प्रकाशाचं प्रसारण चालू असू शकतं. त्याच्यामुळं कोणत्याही फायबरचं मेंटेनन्स करताना फायबरच्या उघड्या टोकामध्ये आपण एकदम दृष्टी टाकू नका, डोळे टाकू नका त्या ठिकाणी. त्यापूर्वी आपण काळजी घ्या, की त्या ठिकाणी प्रकाशचं प्रसारण चालू आहे की नाही याची म्हणजे चेक करा तुम्ही. त्यासाठी ऑप्टिकल पॉवर ट्रेसर किंवा कंटिन्युटी चेकरनं आपण प्रकाशाचं अस्तित्व तपासायचं आणि तपासल्यानंतर सुद्धा कमीत कमी त्या टोकापासून 6 इंच अंतरावरून सरळ म्हणजे सरळ समोरासमोर न पाहता काही कोनामधून तिरक्या दृष्टीनं पाहायचं त्या ठिकाणी. जेणेकरून आपल्या डोळ्यावर त्याचा थेट प्रकाश पडणार नाही आणि आपल्या डोळ्यांना इजा होणार नाही. त्यानंतर फायबरशी संबंधित काम करताना नेहमी आपलं तिथलं वातावरण हे हवेशीर असायला पाहिजे. इतर कुठल्याही कार्यक्षेत्राशी संबंधित ही फार आवश्यक बाब आहे. त्यानंतर फायबर क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असेल, तर ठीक आहे. ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी काम करू, त्या कालावधीमध्ये आपल्या डोळ्यांना किंवा कॉन्टॅक्ट लेन्सना हात लावू नका. हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा. त्यानंतरच आपण कॉन्टॅक्ट लेन्स किंवा प्रत्यक्ष डोळ्यांना आपण हात लावा. नंतर 7वा जो आपल्याला सुरक्षाविषयक नियम आहे, तो फायबर क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या भट्ट्या तिथं काम असतं या भट्ट्यांचं. ज्याला आपण क्युरिंग ओव्हन्स म्हणतो आपण. या भट्ट्यांपासून काय करा, की ज्वलनशील पदार्थ दूर ठेवा. ही सर्वसाधारण सूचना आहे. कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला ही पाळावी लागते. जेणेकरून आग लागण्याचा धोका कमी होईल. त्यानंतर फायबर आपण क्षेत्रामध्ये काम करत असताना फायबरचे आपल्याला वेगवेगळे तुकडे करावे लागतात, वेगवेगळ्या कारणासाठी. हे तुकडे आपण वेगळ्या प्रकारे आपल्याला जमा करायचे आहेत आणि सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहेत. इतर भंगार किंवा कचऱ्यासोबत आपल्याला ते ठेवायचे नाहीत. ते वेगळे ठेवायचे.
नंतर कामाचे ठिकाण नेहमी आपण स्वच्छ ठेवायचं आहे. नंतर फायबर ऑप्टिक सिस्टममध्ये काम करत असताना आपल्याला धूम्रपान करायचं नाही. अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपण जो फायबर ऑप्टिक स्प्लिसिंग म्हणजे फायबर ऑप्टिक कोअर आपण कशाप्रकारे जोडतो, त्याच्या पद्धती काय आहेत, नंतर प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये आपण काम करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. आपलं जे पूर्णपणे प्लॅनिंग किंवा आपल्याकडे त्याची पूर्ण योजना तयार असायला पाहिजे. या सगळ्या बाबींची आपण चर्चा केलेली आहे. याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते अवश्य कळवा. समोर तुम्हाला या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आहे. माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या भाषेमध्ये देण्यासाठी आपलं सहकार्य आवश्यक आहे. परत एकदा विनंती करतो, माझ्या सुनील भोसले या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फायबर ऑप्टिक त्यावर सर्च करा. तुम्हाला आणखीन भरपूर व्हिडिओ मिळतील. यापुढे मिळत राहतील आणि ते पण आपल्या भाषेमधून, सहज सोप्या भाषेमधून. धन्यवाद.